येतात समोर की महात्मा फुलेंनी डाव्या हाताने शेवटचं पुस्तक लिहिलं होतं सार्वजनिक सत्यधर्म. पण बाबासाहेबांनी सुद्धा एक पुस्तक डाव्या हाताने लिहिलं. ही लोकांचं प्रेम आहे किंवा काय आहे याच्याकडे कसं पाहता आपण? बाबासाहेबांनी डाव्या हाताने लिहिलेलं असतात अजून मी ते कुठे वाचलेलं नाही किंवा एक शेवटी जे काही लिखाण करणारे त्यांच्याबरोबरचे जे होते दोन जण दत्तू आणि चंदनगा दोघंही पंजाबी होते. इंग्रजीमधलं जे होतं ते हे दोघं करत होते आणि मराठीमधलं असताना जर करायचं असेल तर कद्रेकर नावाचे असणारे कोकणातले ग्रस्त होते. तर कद्रेकर तिथे असताना करत होते. त्याच्याकडे असताना डाव्या हाताने त्यांनी कधी दिले असं मला कधी सांगितलं. कद्रेकर हे माझ्याजण 1980 साली ते आपल्यातून निघून गेले अशी आहे. त्याच्यामुळे आणि कद्रेकर हे बरेच वर्ष ज्याला आपल्याला म्हणता येईल की प्रबुद्ध भारताचे आणि त्याच्या अगोदर जनताचे कार्यकारी संपादक राहिलेले आहेत आणि सगळा तो वर्तमानपत्र हा त्यांच्याकडे होता. आणि हे लोकांचं प्रेम असावं किंवा त्या दोघांचं नातं आणखी घट्ट आणखी भावनिक करण्यासाठी कदाचित त्या अफवा येत असाव्या असं मला वाटतं. आपलं घटनेचं तुम्ही जो घटनेचा अँगल सांगितला आणि घराचा नंबर अजून मी काही चेक केला नाही ते सांगितलं आता जरा शोध करतो ते. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न अंजली ताई आपल्याला अंजली मला की सिनेमात पण पाहिलं असेल की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं जे खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि सगळ्या कार्यात होत्या तसं तुम्ही होत्या. तर आता ह्या सगळ्याकडे कार्याकडे बघताना किंवा हा अनुभव घेताना तुम्ही समाधानी आहात का किंवा तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे मला असं वाटतं की सावित्रीबाईंशी कुठल्याही अर्थाने तुलना होण्याच्या मी जवळपास सुद्धा पोचू शकत नाही. कारण त्या दाम्पत्यांची विजन, त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी समाजाला दिलेली दिशा ह्याच्यापर्यंत पोचणं हे केवळ अशक्य आहे. किंबहुना ज्योतिबा आणि सावित्रींच्या पासून एका अर्थाने महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या स्त्रीमुक्तीचा प्रवाह सुरू झाला असं आम्ही मानतो. अनेक वर्ष मी प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे आणि केवळ निवृत्त झाल्यानंतरच जास्ती चळवळीमध्ये झोकून दिलाय. स्त्रीमुक्ती चळवळीचा भाग असले तरी सुद्धा तो काही फार मी त्याग वगैरे केला असं मला वाटत नाही. त्यामुळे सावित्रीबाईंची कुठल्याही अर्थाने तुलना कोणाचीच होऊ नये असं मला वाटतं. पण जे काही काम करते त्यात माझ्या परीने मी पक्षाच्या बरोबर आणि माझ्या सगळ्या महिला सहकाऱ्यांबरोबर जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधित्व मिळावं, सक्षमपणे त्यांनी राजकारणाचा, समाजकारणाचा आणि त्याच्याही पेक्षा वंचितांचा लढा पुढे नेण्यासाठी सक्रिय व्हावं याच्यासाठी जे काही मला थोडंसं योगदान देता येणं शक्य असतं तेवढं मी देते. कारण आम्ही जिथे जिथे आता प्रमोशनला पण या सिनेमातला एक मोठा दृष्टिकोन मिळाला की ते दोघांचं ध्येय एक होतं, पर्पज एक होता, मोठा होता. म्हणजे सावित्रीबाई पण त्या काळात शिकल्या आणि त्यांच्याबरोबर झाला. तर आत्ता सुद्धा सामाजिक कार्यामध्ये अगदी प्रकाश आमटे किंवा बाबा आमटे आणि साधनाताई किंवा अभय बंगर आणि बंगर असे दोघं अगदी यामध्ये त्यांनी स्वतःला हे घेतलेलं असं ओढून घेतलेलं असतं. तसंच आपलं पण दिसतंय. तर म्हणूनच म्हणतो की काही वेळेला विचार वेगवेगळे असतात पण एक मोठा ध्येय एक असतं आणि ऑब्व्हियसली दोन वेगळ्या व्यक्ती असतात. मला असं वाटतं की सामाजिक चळवळीत असलेल्या कुठल्याही जोडप्यासाठी एका दिशेने वाटचाल करणं आणि समाजाबद्दलची आपली विजन सारखी असणं आणि त्याच्याबद्दलची तळमळ असणं हा तुमच्या सहजीवनाचा खूप मोठा पाया असतो. एखाद्याची ती आकांक्षा आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये गोडी नाही अशा पद्धतीने ते पुढे जाऊ शकत नाही. आणि मला स्वतःला असं वाटतं की आमच्या लग्नामुळे
संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा जो एक काही मला भाग होता आला, त्याच्यामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आणि खूप वेगळ्या अर्थाने मी समाजाकडे आणि वंचित चळवळीकडे बघायला लागले. अगदी समाजकार्याची पार्श्वभूमी असली तरी सुद्धा ते शिकणं, शिकवणं आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं जगणं, जवळणं, अनुभवणं ह्यात जो फरक असता तो मला खूप अनुभवायला मिळाला. माई तुम्ही म्हटलं की मला महिलांचं सशक्तीकरणावर माझं जास्त भरोसा किंवा माझं ध्येय महिलांच्या सशक्तीकरणावर आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असेल वगैरे. छोटासा प्रश्न माझ्या मनात येतोय की साहेबांनी ते धोरण राबवलं. एक काळ असा होता की जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती जास्तीत जास्त महिला होत्या आणि इथल्या प्रशासकीय अधिकारीही महिला होत्या. तर या महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळाला नाही. प्रश्न दोघांसाठी आहे माझा. सर, यावेळेला वंचित आघाडीला ही संधी मिळते तर आम्हाला महिला मुख्यमंत्री पाहायला मिळेल का आणि तो चेहरा कोण असेल? वंचित बहुजन आघाडीची महिला मुख्यमंत्री पाहायला मला मनापासून आवडेल. वंचित समूहातनं वर आलेली आणि आयुष्य आंबेडकरी, फुले आंबेडकरी चळवळीला झोकून देणारी, वंचित समूहाचंच प्रतिनिधित्व करणारी कुठलीही महिला मुख्यमंत्री म्हणून पाहायला निश्चितपणे असेल आणि तो मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण समजेल. माझा पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी मला एक व्हिडिओ आपल्या सगळ्यांना दाखवावासा वाटेल. ऐतिहासिक घराण्याच्या या महान लोकांच्या समोर मी बसलोय. माझा खरंच विश्वास बसत नाही, पण एवढीच आहे. आभाळ जरी हाती, आभाळ जरी कवे त्यांच्या पायाखाली बाती आहे, ही अशी माणसं. आणि आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. निलेश आहे, एक व्हिडिओ बघूया. कारण काय हे साधं राहणं, साधं वागणं आम्हाला आमच्यातली माणसं वाटायला लागतात, आम्हाला आमचे मायबाप वाटायला लागतात जेव्हा आम्ही यांच्या जवळ जायला लागतो. मी अगदी प्रेमात पडतो. खाली तो चिन्मय मांडलेकरचा फोटो दिसतोय. त्यांनी पोस्ट केली. वसंतराव नाईक या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. साहेब, काय आठवणी आहेत साहेब या फोटोविषयी काय सांगू शकाल? कारण हे प्रत्येकाला याचा म्हणजे ज्या प्रेमात पडतो या सगळ्या गोष्टींच्या की हे सहज, किती सहज वाटतं. या फोटोविषयी आठवण काय सांग? मी असं म्हणेन की लोकांनी बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आम्ही सुद्धा माणसं आहोत, आपण पण माणसं आहोत. तर हे जे वेगळ्या पीसीस प्रमाणे वागण्याची जी पद्धत आहे ती असणारी लोकांनी असं बदललं पाहिजे. आपण सामान्य आहोत, माणसांमधले आहोत आणि सर्वसामान्य माणसं जसा जगतो तसं आपणही जगलं पाहिजे. तरच मी असं म्हणतो या ठिकाणी की तुम्ही आनंदाने जगू शकता. नाहीतर मी वेगळा आहे हे कायमचं डोक्यात ठेवावं लागतं आणि ते कायमचं डोक्यात ठेवलं की ते कायम आपल्याला असं जाणीव करून देत असतं की मी वेगळा आहे आणि मग वेगळं वागावं लागतं. ते मला वाटतं जरा कृत्रिम जगणे असं मी त्या ठिकाणी मानतो. मी जे जगतोय ते माझं नॅचरल जगणे असं मानतो. अगदी याचाच संबंधित दुसरा प्रश्न माझ्या मनात येतोय साहेब की एक प्रचंड दहशतीच्या वातावरणात समाज जीवन सध्या वावरते आहे, अनुभवते आहे.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कसं बोलावं असा प्रश्न पडतोय, जे स्वतःही कुठल्या तरी वैधानिक पदावर आहे. आणि अशा वेळेस फक्त एकच माणूस बोलताना दिसतोय, तो म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आपण सहज सामान्य माणसासारखे वावरता इथपर्यंत ठीक वाटते, पण साहेब आपल्याला सुरक्षा नसते, काही नसते. किती सहज लोकांमध्ये तुम्ही शिरता, काय आणि काय काय प्रेरणा काय आहे याच्या मागे, किंवा काय वाटतंय तुम्हाला? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की तुमचं म्हणणं जर प्रामाणिक असेल आणि कुठच्या हेतूने नसेल तर लोक स्वीकारतात, तुमचा विरोधकही स्वीकारतो, अशी असणारी परिस्थिती. आणि तिथे मग तुम्हाला भीती बाळगण्याची कारण नाही आहे, कारण तुमचा तो व्यक्तिगत संघर्ष नाही, तो समाजासाठी असेल किंवा देशासाठी असेल, किंवा तुमचं असं जे काही ओपिनियन आहे ते ओपिनियन तुम्ही तुमचं मत आहे ते मत तुम्ही मांडताय. आणि माझं म्हणणं असं आहे की मी आत्ताच मागच्याच आठवड्यात कोर्टामध्ये होतो आणि जेव्हा एक पिटिशन होतं की ज्याच्यामध्ये मी आर्ग्यू करत होतो आणि कोर्टाला असं म्हटलं होतं की मी स्वतःहून सॉव्हरेन आहे. आपल्या इथे असणारी लोकशाही अजून आपण घुसवलेली नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी असं नाही म्हटलं तुम्ही सॉव्हरेन कसे आहात, तो म्हटलं माझा राजा मीच आहे. फक्त सहजीवनामध्ये जगायचं आहे म्हणून मला असताना काही बंधनं घालावी लागतात, काही नियम पाळावे लागतात. ते नियम पाळणं हे माझं असताना कायदेशीर बंधन मी असताना त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे जेवढं मी एग्री केलंय तेवढ्या ह्याच्याप्रमाणे मी वागतो. उरलेला मी असताना स्वतंत्र आहे. ही जेव्हा आपली जगण्याचं मी असं म्हणतो प्रिन्सिपल ज्यावेळेस ठरतात, ज्याला मी फंडा असं म्हणतो, आपले फंडा आपले क्लिअर असतील तर माझ्या अंदाजानं आपण कोणाचीही भीती बाळगण्याची काही कारण नाही. पण आपली ज्यावेळेस क्लॅरिटी नसते किंवा स्पष्टता नसते त्यावेळेस मी बोलतोय ते कोणाला कसं लागेल कसं नाही लागणार याचा माझा विचार पडतो. त्यावेळेस मी असं भ्यायला लागतो अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे आपले स्वतःचे असणारे अधिकार काय कुठपर्यंत आहेत, काय मर्यादित आहेत, त्याची असणारी चौकट आपल्याला लक्षात आली की आपण असं मोकळेपणाने जगू शकतो. कोणाची भीती बाळगण्याची कारण आपण पाहिलंय की काही लोकांचे फंडे क्लिअर होते, विचार क्लिअर होते, स्पष्ट क्लिअर होते. त्यामध्ये नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील, ही सर्व प्रकरणं आम्ही तुम्ही सर्व महाराष्ट्राने पाहिलीच आहे. आणि मग अशा वेळेस बाळासाहेब ज्या तीव्रतेनं सूर्याची आग ओकतात जुन्या वाईट गोष्टींवर, अशा वेळेस तुम्ही एवढे बिनधास्त वावरता, हा आत्मविश्वास कुठून येतो सर? लोकांचं काय? माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की ही माणसं सुद्धा एवढीच फिअर्स मांडत होती. मी असं म्हणेन की हा टग ऑफ वॉर आहे असं मानून कलबुर्गी जे मांडत होते, त्याच्यानंतर नरेंद्र दाभोळकर जे मांडत होते, ही सगळी मंडळी जी आहेत त्यांना जे वाटत होतं ते मांडत. त्यांचं काही जणांना पटत नव्हतं हेही आपल्याला सगळं दिसतं. मी जे मांडतोय ते अनेक जणांना त्या ठिकाणी पटत नाही याच्याबद्दल हेही सगळं दिसते. ते शेवटी कोणाला तरी पटत नाही म्हणून थांबायचं का, किंवा ज्याला पटत नाही तो आपल्याला इजा करेल म्हणून आपण थांबायचं का? तर मी असं म्हणत नाही. शेवटी समाजामध्ये जे आपल्याला घडवावं असं वाटतंय ते आपण घडवलं पाहिजे आणि ते आपण बोललं पाहिजे. तर ते असताना किंमत असते, किंमत मोजायला आपण तयार पाहिजे. त्याच्यामध्ये
त्याच्यामुळे असणारा मी असं म्हणणार नाही की त्याच्यामध्ये असणारा व्हायलन्स हा जो भाग आहे, मी असं म्हणेन की व्हायलंट हा भाग आलेला आहे, नाही असं नाही, पण तो व्हायलंट हा भाग आल्यामुळे आपण असणारा कुठेतरी थांबायचं, कुठेतरी भीतीच्या वातावरणामध्ये राहायचं, मी ते मानत नाही. त्याच्यामुळे असं आपण लढत राहायचं हेच फक्त मानतो. नाही, तुम्हाला नाही वाटलं की साहेबांनी थोडी काळजी घ्यावी, थोडंसं हे राहावं? 2017-18 मध्ये जेव्हा एका पाठोपाठ नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी ही प्रकरणं, गोविंद पानसरे, हे सगळ्या एका बाजूनी प्रकरणं घडत राहिली आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने उजव्या कडव्या शक्तींवरती प्रहार करणं चालू होतं, त्यावेळेला निश्चितपणे भीती वाटली. अनेक कार्यकर्त्यांनी त्यावेळेला ताई साहेबांना एकटं पाठवू नका, आम्ही बॉडीगार्ड म्हणून जायला बरोबर आहोत असं सुचवलेलंही होतं. आणि मी आणि सुजातनी एकदा तसा साहेबांकडे विषय पण काढला होता, पण साहेबांनी जे उत्तर दिलं त्याच्यानंतर तो विषय आमच्या घरात कायमचा बंद झाला. ते असं म्हणाले की जर हल्ला झाला तर तो माझ्यावर होणार नाहीये, माझ्यावर होणार आहे, तो माझ्या बरोबरच्या तरुण कार्यकर्त्यांवरती होणार नाहीये, पण माझ्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यांचे संसार आहेत आणि माझ्यासाठी मला दुसऱ्याचा जीव धोक्यात करायचा नाहीये. आणि त्यांच्या या उत्तरानंतर आम्ही दोघं गप्प बसलो होतो. मला वाटतं ताई की नाही, की साहेबांचं उत्तर हे असावं की मी गर्दीत मिसळेल, मी लोकात मिसळेल, माझ्यावर हमला होऊच शकत नाही. मला जो आतून वाटतोय ना साहेबांचा आत्मविश्वास काय असावा, कारण मी बाबासाहेबांचा नातू आहे, मी प्रकाश आंबेडकर आहे. माझ्या केसाला जरी हात लागला तर सगळ्या देशाला माहित होईल की काय होणार आहे. पुढचा प्रश्न तरी आपल्यासाठी आम्हाला सर्वांना माहित आहे, साहेब बोलत नाही, साहेबांचं मोठेपण आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये महिलांच्या सहभागावर आपण समाधानी आहात का? महिला सक्षमीकरणाबाबत आपल्याला आपल्या अपेक्षा आता काय आहेत? मला असं वाटतं हा प्रवास आहे आणि तो चिरंतन चालू राहणारा प्रवास आहे. त्याच्यामुळे प्रवासाबद्दल समाधानी आहे का, तर ते समाधान आहे, ते वाढत आहे, पण ते अंतिम ध्येय गाठले असं अजूनही मी म्हणणार नाही. एका गोष्टीचा मला निश्चितपणे अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांपैकी वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की ज्याच्या प्रदेशाध्यक्ष महिला आहेत, त्या महिला चळवळीतून आलेल्या आहेत आणि बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करतायत. आत्ता अकोला जिल्हा परिषदेमधल्या 6 पदांपैकी 5 पदावरती महिला आहेत आणि त्या सक्षमपणे जिल्हा परिषद त्याच्यामध्ये सांभाळत आहेत. आणि तरीही मी म्हणेन की ज्या प्रमाणामध्ये सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा वाटा पाहिजे तितका अजून आला नाहीये. त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करत राहावा लागेल आणि तो आम्ही करत राहू. म्हणजे मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला निश्चितच जर महिला मुख्यमंत्री पाहायची असेल तर एकच पर्याय काय बघायचा ना, महाराष्ट्राचा महिला मुख्यमंत्री. जाऊ द्या महाराष्ट्रभर आवाज. पुढच्या प्रश्नाकडे वळूया, 5व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. याचा व्हिडिओ होता आपल्याकडे, आपण व्हिडिओ बघू आणि मग प्रश्नावर थोडस त्याचं विश्लेषण करतो. तेलंगणामधला साहेब हा सोहळा, त्या गर्दीमध्ये साहेबांच्या अवतीभोवतीची माणसं बघा. हा एकच व्हिडिओ आम्ही मिळवला. आणखी भरपूरही मिळवण्यासारखं आहे की देशाच्या कुठल्याही राज्यात साहेबांनी जावं आणि लोकांची अवतीभोवती गर्दी व्हावी. देशभरात कुठल्याही राज्यात आपल्या स्वागतासाठी तयार आहे साहेब, पण अशाही वेळेस आपल्याला देशाचं नेतृत्व करावं असं वाटत नाही का? शेवटी देशाचं नेतृत्व करायचं की असाला जो ध्येय आहे ते साध्य करायचा हा त्याच्यातला प्रश्न.
जेव्हा नेतृत्व करायचं म्हणता त्यावेळेस एक सगळ्यात महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे की तुम्हाला असणारं तुमच्या ध्येयानं बाजूला ठेवा आणि ते राज्य कसं चालेल, आणि मग ते राज्य चालत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. ते कॉम्प्रोमाइज केले की मगाशी मी जसं म्हटलं की तुम्हाला तुमचे ध्येय बाजूला ठेवायला. वंचितांना सत्तेमध्ये आणायचं असेल किंवा वंचितांची असणारी परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला सत्ता ही असताना बाजूला ठेवावी लागते. आणि जो सत्ताधारी आहे त्या सत्ताधाऱ्याला कॉम्प्रोमाइज करायला लावणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्याचा तो जोपर्यंत कॉम्प्रोमाइज करत नाही किंवा तो जोपर्यंत असणारा मान्य करत नाही तोपर्यंत इथलं असणारं वंचितांचं सामाजिक आर्थिक बदल जो आहे तो होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ते याचं असणारं एक चांगलं उदाहरण असं देईन की जमिनीचे नियम बदलायचे का आणि सीलिंग सारखा कायदा आणायचा का, अशा असणाऱ्या कालावधीमध्ये विनोबा भावांनी असणारं भूदान मुवमेंट ही असताना त्या ठिकाणी सुरुवात. भूदानामध्ये चळवळ, भूदानामध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही जणांनी स्वतःहून असणाऱ्या आपल्या जमिनी शासनाला सादर केल्या अशी असताना पण मी याच्यावर असताना एक त्या ठिकाणी पाहतो की एक वर्ग आहे की तो बदलला पाहिजे अशा मानसिकतेमध्ये. आता हा बदलणारा जो समूह आहे त्याच्याशी तुम्ही संघर्ष करायचा की त्याला स्ट्रेंथन करायचा हा माझ्या दृष्टीने असताना इतका महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्ही लिडरशिप जरी करू शकला करू शकता अशी असणारी परिस्थिती जरी असली तरी ती करून तुम्ही साध्य करणार आहात की तुम्ही तिथल्या असणारा ज्याला कोणाला सत्तेवरती बसवायचं आहे त्याला मदत करून तुम्ही असणारं तुमचं ध्येय साध्य करणार आहात. हा मला वाटतं त्या काळातला असणारा प्रश्न असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याला स्ट्रेट जॅकेट असं असणारं उत्तर तुम्हाला काही देता येत नाही. परिस्थितीच त्याचं असणारं ठरवत असते की तुम्ही आता कुठल्या रोलमध्ये असलं पाहिजे आणि कुठल्या रोलमध्ये नसलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याचं असणारं एक स्ट्रेट जॅकेट आपल्याला उत्तर देता येईल. मला थोडा तो प्रश्न थोडा पूर्ण करतोय मी की आज अवघा देश कदाचित प्रेम आहे सर्व गोष्टी आहे असं सर्व असताना, कारण आपण जर आपली इच्छा असेल तर आपण कुठेही जाऊ शकता, तेवढंच प्रेम तेवढंच सर्व असेल असं सर्व असताना आमच्या अकोल्याविषयी किंबहुना पुढे जाऊन म्हणेल की आपल्या अकोल्याविषयी साहेब एवढं प्रेम का? सार्वत्रिक सारं काही करण्यासारखं असेल तेव्हा तुम्ही नॅशनल लेवलवरती गेलात. परंतु अकोल्यासारखा जिल्हा हा जर त्या ठिकाणी पाहिला तर विविध अंगाने वेगळा आहे आणि आपल्याला असताना नव्यानं इथे काहीतरी घडवता येईल, करता येईल अशी असणारी परिस्थिती आहे. एक तर सोशल डायव्हर्सिटी आहे आणि ह्या सोशल डायव्हर्सिटीमध्ये एक दुसरी सुद्धा डायव्हर्सिटी आहे आणि ती म्हणजे ॲग्रो इंडस्ट्रीची डायव्हर्सिटी. मी असं मानतोय त्याच्यामधलं की एक डेव्हलपमेंटल मॉडेल आपण ज्याला म्हणता येईल, बोथ सोशली आणि इकॉनॉमिकली या दोन्ही गोष्टी इथे मांडता येतात. आणि त्याचा एक अभाव होता असं मी त्या ठिकाणी मानतो. जगामधलं आर्ममेंट इंडस्ट्री ही जर सोडली
ट्रान्झॅक्शन प्रचंड मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यामधलं फार मोठ्या प्रमाणात होतं. पण ती एकदा इंडस्ट्री बाजूला काढली तर उरलेल्या ह्याच्यामधलं जे ट्रेडिंग होत आहे इंटरनॅशनली ते त्या दोन गोष्टींमध्ये, एक असणारं लेदर आहे आणि दुसरं असणारं कॉटन. मी दुर्दैवाने असं म्हणेन की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा इथलं असणारं राज्य गव्हर्नमेंट असेल, यांनी या कापसाच्या इंडस्ट्रीकडे पाहिलं नाही आणि त्याच्यामध्ये जे सोशल डायव्हर्सिफिकेशन पाहिजे तेही त्यांनी असणारं पाहिजे. मी जसं म्हटलं की आर्ममेंट नंतर सगळ्यात दुसरी इंटरनॅशनली ट्रेडेड कमॉडिटी कुठली असेल तर ती असणारी कापस आहे. आणि ही त्या ट्रिलियनच्या भाषेमध्ये म्हणायला गेलं, ट्रिलियन डॉलरच्या भाषेमध्ये म्हणायला गेलो तर ती आजच्या ह्याच्यामध्ये $5 ट्रिलियन इंडस्ट्री आहे इंटरनॅशनली, अशी परिस्थिती आहे. याच्यामधला अकोल्याचा वाटा काही असेल किंवा विदर्भाचा वाटा काही असेल तर माझ्या अंदाजानं 0.00001% सुद्धा नाही, अशी परिस्थिती आहे. रॉ मटेरियल इथेच येते, दोन्ही आहेत, पॉल्सेस आहेत आणि दोन्ही आहेत या ठिकाणी. या दोन्ही याचं आपण असं जर हे केलं तर मला असं वाटतं की एक डेव्हलपमेंटल मॉडेल असं या ठिकाणी उभं करू शकतो. इथे जे पूर्वी एकाधिकार खरेदी होती त्यावेळेस असणारा लहान जिनिंग इथला असणारा व्यवसाय होता, त्याच काळामध्ये आपण बघितलं असेल 90मध्ये एक नवीन पॉलिसी असणार मी राज्यसभेमध्ये गेल्यानंतर घेऊन आलो होतो आणि ते म्हणजे अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी. दुर्दैवाने विदर्भाने त्याचा फायदा घेतला नाही किंवा त्यावेळेस असणाऱ्या पॉलिटिकल लिडरशिपने तेवढा फायदा घेतला नाही. तो सगळा फायदा असताना गुजरातने घेतला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून 70 किलोमीटर म्हणजे मध्य प्रदेश बॉर्डर आपण असं क्रॉस केली तर असं आपल्याला मान नावाचं असं हे आहे की जिथे एकाच 15 किलोमीटर 20 किलोमीटरच्या आतमध्ये मॉडर्न 90 जिनिंग तुम्हाला असताना मिळतात अशी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की जे मॉडेल आम्हाला उभं करायचं होतं त्या काळी माझ्याबरोबरचे असणारे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांच्या वरती दृष्टिकोनातून असणारा अकोला हे असणारं व्यवस्थित मॉडेल झालं असतं. तर त्या एका बाजूला असणारा सोशल डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून पॉवर स्ट्रक्चर जे आहे हे बदलता आलं असतं आणि दुसऱ्या बाजूला जे दोन मेन क्रॉप्स इथे आहेत की इथे असणारा पल्सेस आणि कापूस हे जे दोन मेन क्रॉप आहेत याच्यावरती एक पंडित जवाहरलाल नेहरूने 50 साली हेवी इंडस्ट्रीचा मॉडेल जे उभं केलं आणि त्यातून असणारा डेव्हलपमेंटचा असणारा भाग केला. 1990 नंतर इथं पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे आणि यंगर जनरेशन मोठं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. तर या यंगर जनरेशनचं एम्प्लॉयमेंट आणि एंटरप्रिन्युअर या दोन्ही गोष्टी इथे असणाऱ्या सुरुवात होऊ शकल्या असतात. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन तितकी की तेवढी पोक्त लिडरशिप ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल पोक्त लिडरशिप जी आहे ती इथे उभी राहिली नाही. म्हणजे आता यवतमाळ असेल, वाशिम आहे किंवा मराठवाड्याचे 4 जिल्हे बघितले इथले असणारे तुम्हाला मोठ्या 200 क्विंटलच्या असणाऱ्या पर डे दालमिलची गरज नाही. जुन्या असणाऱ्या पिठाची चक्की जी आहे त्या पिठाच्या चक्कीची असणारी आता असणाऱ्या टेक्नॉलॉजी बदललेली आहे. तुम्ही असणारं ती करू शकता आणि गावामध्ये त्या एका 200 क्विंटलच्या असण्याऐवजी 2 क्विंटल 3 क्विंटलच्या असणाऱ्या सुद्धा त्या ठिकाणी उभं करून एक नवं एम्प्लॉयमेंट जनरेशन तुम्ही असणारं करू शकता. मी असं म्हणेन की हा तो नवा बदल जो आला पाहिजे होता. तर बाबासाहेब नेहमी म्हणत होते की 25 वर्षानंतर जनरेशन बदलते, त्यांचे विचार बदलतात, त्यांची परिस्थिती बदलते.
दुर्दैवाने आपण असताना ती बदललेली परिस्थिती इथली राजकीय व्यवस्था कॅच करू शकत नाही आणि जी काही आपण त्या ठिकाणी असताना करू शकत होतो ते त्यांना पटत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून जे काही आम्ही असं म्हणू की याला डेव्हलपमेंटला एक मॉडेल करायला पाहिजे होतं ते थोड्या प्रमाणात उभं करू शकतो. म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की टेक्नॉलॉजीच्या लेवलवरती असताना उभं करता आलं, पण प्रॅक्टिकली उभं करायचं असेल तर त्याला सत्ता लागते ही आता माझ्या लक्षात आली. तर तिथे एक मराठी माणूस म्हणून आपण असताना पाहिलं तर त्याची बिझनेस इन्स्टंट नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ती त्याच्यामधली असणारी पहिल्यांदा डेव्हलप करावी लागेल आणि ती डेव्हलप करायची असेल तर त्याला सस्टेनेबल व्यवस्था ही तुम्हाला असताना निर्माण करावी लागेल. आणि ती सस्टेनेबल व्यवस्था निर्माण करायची असेल तर आत्ताच्या ह्याच्यामधलं असणारं स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि सत्ता असतं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ते मॉडेल आमच्या डोक्यात आहे. सत्ता मिळाली तर निश्चितपणे ते उतरवल्याशिवाय राहणार नाही अशी गोष्ट. साहेब, जिल्हा परिषद असं म्हणतात सर्व महाराष्ट्राला माहीत आहे की अकोला म्हणजे बाळासाहेबांचा बालेकिल्ला. जिल्हा परिषद आपल्याकडे आहे. आमदारही मला वाटते 2-3 असे आमदार आपले असायचे इथे आणि आपण एकदा खासदार म्हणून इथे आला. आपण जे स्वप्न अकोल्यासाठी पाहताय, जे चित्र तुम्ही सांगताना आमच्या डोळ्यासमोर अकोल्याचं जे वैभव आम्हाला दिसते आहे ते आपण खासदार झालात आणि एवढा अकोला जिल्ह्यापुरती जर आपली हे असेल तर ते पूर्ण होऊ शकेल का? आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की तुम्हाला कुठेतरी डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट करणं भाग, डेव्हलपमेंटल मॉडेल उभं करणं भाग. तर जर अकोला शहर आपण घेतलं तर नदीच्या या बाजूला नदीच्या त्या बाजूला असं हे शहर आहे की जे कुठल्या शहराला हा लाभ मिळेल असं मी मानत नाही. आणि 4 धरणं आहेत की ज्याच्यामध्ये पाणीच पाणी अशी असणारी परिस्थिती. मार्च पासून जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत टेम्परेचर हे असणारं 45च्या खाली कधी उतरतच नाही. मी मगाशी जसं म्हटलं की त्याच्यामधलं असणारं थोडीशी कल्पकता असते आणि त्याचं आता उदाहरण आपल्याकडे आहे. बाळापूरचं असणारं उदाहरण आहे. बाळापूरमध्ये बंधारा बांधलेला आहे पारसच्या असणाऱ्या पॉवर हाऊसच्या पाण्यासाठी. मे महिन्यामध्ये सुद्धा आपण गेलो तर बाळापूरचं टेम्परेचर हे अकोल्यापेक्षा 3 डिग्रीने कमी असतं. त्याचं कारण का तर बाळापूरच्या शहराच्या आजूबाजूला पारसला लागणारं पाणी जे आहे, पारस पॉवरला लागणारं पाणी जे आहे ते तिथे अडवलेलं आहे आणि ते पाणी असणारं सातत्याने त्या ठिकाणी वापरलं जातं. पाणी असल्यामुळे दिवसाची हीट कमी होत नाही पण संध्याकाळची असणारी हीट कमी होते अशी परिस्थिती आहे. नदी तीच आहे, बदललेलं नाही. गांधीग्रामच्या इथे असणारा गांधीग्रामच्या अगोदर एखादा बंधारा त्या ठिकाणी असणारा बांधला तर हा पूर्ण बाळापूर पासून ते असणारा गांधीग्राम की ज्याचा अकोला शहरात येत आहे. तुम्हाला शहरामधल्या रात्रीचं 3 डिग्री टेम्परेचर हे असणारं कमी येऊ शकतं अशी असणारी परिस्थिती आहे. अनेक शहरं जी आहेत ही अकोल्यासारखी आहेत परंतु त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी तिथल्या असणाऱ्या लोकांनी त्यांच्या असणारं कल्पकता वापरली आणि त्याच्यातला असणारा बदल झाला असं वाटतोय. हे डेमॉन्स्ट्रेशन तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत इतर ठिकाणचं डेव्हलपमेंट होणार नाही हे आपण असं लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता असणारं जे मॉडेल आपल्याला पाहिजे ते मॉडेल मी असं म्हणतो की कुठेतरी त्याची एक सुरुवात झाली पाहिजे आणि त्याचं रेप्लिका हे असणारं इतर ठिकाणी झालं तर मला वाटतं असणारं एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटल मॉडेल हे आपण उभं करू शकतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं देशभरावरचं असणारं राज्य करायचं की एक मॉडेल उभं करायचं की जे नंतरच्या कालावधीमध्ये लोकांना उपयुक्त ठरेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं मानतो की आत्ताचं असणारं मॉडेल उभं करणं हे महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मग
फक्त अकोला पुरते एक आमदार खासदार आणि एवढं जिल्हा परिषद घेऊन शक्य होईल काय साहेब असं मला वाटतं. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की हा तिथे मला तर सगळ्या व्यवस्थित अंडरस्टँडिंगचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आता मी दुसरं याच्यामध्ये असायला मानतोय की दर दिवशी वर्तमानपत्रामध्ये आपण असायला वाचलं तर आपल्याला असं दिसतंय की आपलं कॉम्पिटिशन जे आहे ते चायना बरोबर आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता चायना बरोबर जर कॉम्पिटिशन जर करायचं असेल तर त्याच्यामधला असणारा प्रोडक्शन कॉस्ट ही तुमची असता ती कमी असली पाहिजे. आता प्रोडक्शन कॉस्ट तुम्हाला कमी करायची असेल तर पॉवरमधनं कमी करता येते. तुम्हाला असणारा ट्रान्सपोर्टिंग जे आहे ते ट्रान्सपोर्टिंग मधून कमी करता येते किंवा जिथे लेबर अवेलेबल आहे तिकडनं तुम्हाला असणारा कमी करता येते. या सगळ्या फॅक्टर्स लक्षात घेता तुम्ही असं जर प्लॅनिंग केलं तर तुम्ही असणारा कॉम्पिटिटर त्या ठिकाणी म्हणता. पण तुम्ही असणारा एखादा माल कच्चा माल दिल्लीत आहे आणि दिल्लीतला कच्चा माल तुम्ही असं म्हटलं नाही मद्रासला मी जाऊन असताना त्या ठिकाणी प्रोसेसिंग करणार तर तुम्ही कॉम्पिटिटर कधी होणारच नाही. त्याचा तुमचा ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट हा असताना वाढलेला आहे. त्याच्यामुळे आता बऱ्याच गोष्टी असणाऱ्या चेंज झालेल्या आहेत किंवा ह्या लक्षात आणून द्यायचं असेल तर तुम्हाला असणारा मॉडेल हेच डेव्हलप करावं लागतं असं मी त्या ठिकाणी मानणार. ताई मी आपल्याशी चर्चा करत होतो त्या दिवशी आपलेही काही अकोल्यासाठी स्वप्न होते. मला असं वाटतं या सर्व रसिकाच्या साक्षीनं आपल्याला अकोल्यासाठी आपण काय स्वप्न पाहता किंवा अकोला काय असायला पाहिजे असं आपल्याला वाटते जरा मन मोकळं बोलावं असं मला वाटतं. मला असं वाटतं की अकोल्याच्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यात मी आता शिरत नाही कारण बाळासाहेबांनी खूप विस्तृतपणे ती भूमिका मांडली आहे. पण एकूणच अकोल्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या समाजातल्या कुटुंबांची जेव्हा मी बोलते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की बरीचशी मुलं आज शिक्षणासाठी आणि पुढच्या व्यवसायासाठी प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीसाठीच अकोल्या बाहेर आहेत आणि त्या अकोल्यामध्ये हा सगळा व्यवसाय उभारण्यासाठी किंवा संधीची कमतरता आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर अपुरं पडतं हा सुद्धा त्यातला एक मला महत्त्वाचा भाग वाटतो. आणि ते कसं विकसित करता येईल याचा एक निश्चितपणे विचार व्हायला पाहिजे. तो योजनेचा भाग पाहिजे. कारण कोविड नंतर सगळ्यांना छोट्या शहरांमध्ये राहणं आणि तिथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणं आणि त्यातली सुरक्षितता हे खूप प्रकर्षाने पुन्हा एकदा जाणवायला लागली आहे. आणि मोठ्या शहरांकडून आपल्या गावांकडे हा एक प्रवास कोविड पॅन्डेमिक नंतर सुरू झाला. पण त्याच्यासाठी लागणाऱ्या सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आणि संधी याची निर्मिती जर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झाली तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक सुशिक्षित आणि समृद्ध आयुष्य जगणं शक्य होईल. हा मला एक खूप अकोल्याच्या बाबतीत भाग वाटतो. दुसरं मला असं वाटतं की क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम या दोन्हीच्या संदर्भासाठी लागणाऱ्या सुविधा अकोल्यामध्ये खरंच खूप कमी आहेत आणि त्या जर निर्माण झाल्या तर मला असं वाटतं की अकोल्यासारखं सुंदर शहर राहायला दुसरं असेल. आम्ही गेल्या 25-30 वर्षापासून रंगभूमीसाठी संघर्ष करतोय, एका रंगमंदिरासाठी संघर्ष करतोय, एका नाट्यमंदिरासाठी संघर्ष करतोय. ते अद्यावत पूर्ण झालेलं नाही. आता तुम्ही जी इच्छा व्यक्त केली ते रंगमंदिर आमचं तयार व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. पुढचा एक छान भावनिक 6व्या प्रश्नाकडे आपण जातोय. एक छान प्रश्न आहे की हा प्रत्येक भारतीयाच्या मनात पडलेला प्रश्न आहे साहेब. सर हा एक जसं निलेश म्हणाले हा एक कलाकारांच्या मनातला पण प्रश्न असतो. म्हणजे जेव्हा माझ्याकडे महात्मा फुले हा विषय आला तेव्हा सुरुवातीला जसं आपण इतिहासात वाचतो आणि थोडंफार इथे तिथे वाचतो तेवढी माहिती होती. जेव्हा सगळं खोलात शिरलो रिसर्च तेव्हा भीती वाटली आणि लक्षात आलं की आपण जोपर्यंत ह्याला सरेंडर होत नाही ना तोपर्यंत आपण न्याय नाही देऊ शकणार. तर सरेंडर व्हावं लागतं आपल्याला त्याला आणि मग त्याच्याकडे एक वेगळ्या नवीन दृष्टिकोनातून अनुभव ह्याने घ्यावं लागतो. तसाच एक मला पण कलाकार म्हणून पडलेला प्रश्न किंवा बऱ्याच लोकांच्या मनात असेल की बाबासाहेबांनी संविधान एवढं मांडलं आणि आपण जेव्हा पहिली पायरी संसदेची चढली तेव्हा तुमच्या मनातले भाव काय होते?
संसदेमध्ये पाऊल ठेवणार असं ज्यावेळेस होतं आणि चालत आपलं ते आणि पार्लमेंटमधले असणारे जे आता जसं दिल्ली पोलीस बघते त्यावेळेस पार्लमेंट दिल्ली पोलीस बघत तर त्याची स्वतःची स्वतंत्र यंत्रणा होती सिक्युरिटी. पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की तेथे जो कोणी सदस्य आलेला असेल त्यांनी त्याचा चेहरा मेमोराईज केलेला. आणि मला सगळ्यात आश्चर्य होतं की मी गेटवरती गेल्यानंतर ते म्हटले तुमचं स्वागत आहे सगळं आहे. तर मग आपण कोण? ते म्हटलं आम्ही असं इथले सिक्युरिटी आहोत. तर सगळ्यात आश्चर्य असं होतं की पोलीस आपण बघितलेले असतात, पोलीस डिपार्टमेंट आपण बघितलेलं आहे, पण हे एक अनोळखी सेंटर आपलं की जिथं आपण कधी आलेलो नाही गेलेलो नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि तिथला असताना तो सिक्युरिटीचा माणूस हे माझं नावही ओळखतो आणि तो ओळखतोय, चेहऱ्याने ओळखतोय की इथे असताना तुम्ही आहेत. हे माझं पहिल्यांदा आश्चर्य त्या ठिकाणी होतं की एक सिक्युरिटीचा स्टाफ की त्यांनी कधी मला बघितलेलं नाही, माझी त्याची ओळख नाही, तोही मला कधी भेटलेला नाही, पण हाच तो माणूस. हे जे सगळ्यात होतं हेच मला सगळ्यात मोठं आश्चर्य की तो आपल्याला कसा ओळखतो त्याचं याच्या. ही एक पहिली म्हणजे तुम्ही असं म्हणा की त्या पार्लमेंटच्या गेटमध्ये आत पाऊल ठेवण्याच्या अगोदरची मी गेट ओलांडलंही नव्हतं, बाहेरच होता सिक्युरिटीच्या याच्यावर. तिथेच तो मला ओळखतो आणि म्हणतो यू आर न्यू मेंबर, अमुक अमुक आहात, अमुक अमुक आहात, मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो, सगळं हे करतो त्याच्यामध्ये. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये ते मी असं म्हणेन की दोन भावना आहेत. एक ज्यावेळेस राज्यसभेमधला असणारा जो आहे ते राज्यसभेमध्ये आपण असताना एका अशा जागी आलेलो आहोत की जिकडनं इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्याला आता पुढे घेऊन जावा लागतोय. ही एक जबाबदारी जी आहे ती जबाबदारी तिथल्या सरळ जाणं त्यासाठी. दुसरं जे आहे त्याच्यामधलं असं म्हणजे हे राज्यसभेच्या याच्यामधलं आणि ज्यावेळेस मी निवडून गेलो त्यावेळेस लोकसभेच्या याच्यामध्ये एक लाल रंगाचं आणि हिरव्या रंगाचं. राज्यसभा जी आहे ते लाल रंगाचं, त्याच्यामुळे त्याला मी लाल बावटा म्हणत असतो. आणि लोकसभा जे आहे ते हिरव्या रंगाचं आहे, हे आपलं नैसर्गिक असं त्या ठिकाणी मानतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी जाण्याच्या असणाऱ्या ज्या भावना आहेत या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. इथे असणारं एक नाविन्य आपण असणारं म्हणजे नाविन्य जसं आपण म्हणतो की कुतूहल असतं आणि एक जबाबदारीच्या याच्यामध्ये आहे तो असणारा एक भाग आहे. आणि लोकसभेमध्ये ज्यावेळेस हिरवं जे आहे ते लोकसभा जी आहे तिथे असताना जातं त्यावेळेस लक्षात येतं की हे आपलं कर्तृत्वाचं ठिकाण आहे आणि इथं आपल्याला नव्यानं सुरुवात करावं लागतं. तिथली इनिंग्स वेगळी आणि इथली इनिंग्स वेगळी ही त्याची लक्षात येते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे ठसा उमटवायचा असेल तर आपल्याला ह्यालाही आत्मसात केलं पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे लक्षात येतं. साहेब, खरंच प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न होता, कारण ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं, आज जगभर ज्या बाबासाहेबांना जग देव मानतं, त्या आपल्या आजोबांच्या संसदेत जाताना आपल्या काय भावना असतील हे आम्ही खरंच जाणून घेताना आम्हाला उत्सुकता होती. सोबत मला असं वाटतं की बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते की संविधान देशाचं कितीही चांगलं असलं तरी ते कोणाच्या हातात जातं ते महत्वाचं आहे.
मग माझा प्रश्न इथून सुरू होतो की आज जे सरकार आहे आणि त्याच्यासोबत जो विरोधी पक्ष आहे, या दोघांच्याही कारकिर्दीविषयी आपण समाधानी आहात का? आणि ते योग्य माणसाच्या हातात संविधान आहे का, किंवा आणखीही संविधान वाट पाहते आहे योग्य लोकांच्या हाती जाण्याची? साहेब, मी असं म्हणेन की जे शासनकर्ते आहेत आणि जे विरोधक आहेत, या दोघांच्या संदर्भात मी असं म्हणेन की समाधानी नाही. त्याचा जो शासनकर्ता वर्ग आहे तो पदोपदी पावलोपावली संविधानाला तुडवत चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला जो विरोधी पक्ष आहे त्याची जी भूमिका पाहिजे होती वेगवेगळ्या प्रश्नांवरती, वेगवेगळ्या ह्याच्यावरती, ती अजिबात दिसत नाही. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमधला असणारा जी रेष असते ती रेष पुसट झालेली आहे असंच मी त्या ठिकाणी म्हणेन, किंवा कदाचित ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे हाही शब्द मी जर वापरला तर अयोग्य असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही. आणि म्हणून इथे वेगवेगळ्या इश्यूज हे वेगवेगळ्या पद्धतीने आहे की ज्याला असताना मी इंग्रजीमध्ये हेट्रोजिनियस मास असं म्हणतो. हेट्रोजिनियस मास म्हणजे असताना 10 पावलावरती वेगळा. तुम्ही प्रत्येक 10 पावलावरती गेला की तो वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळा असल्यामुळे कदाचित काही ठिकाणी तो एकत्र येतो, काही ठिकाणी तो असताना संघर्षात असतो. तो ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस असताना अडचण नाही, पण तो संघर्षामध्ये गेला तर मग त्याला कंट्रोलिंग होणं अशी असणारी व्यवस्था त्या ठिकाणी राहते. आणि तिथे माझं म्हणणं असं आहे की स्पष्टता राहणं सत्ताधारी आणि विरोधकांमधली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा विरोध म्हटला किंवा विरोधात्मक काहीतरी झालेला आहे तर त्याला असं वाटतं की माझा आवाज कोणतरी उठवणार आहे, आणि माझा आवाज उठवणारा कोणी नाही असं ज्यावेळेस त्याला वाटतं त्यावेळेस तो स्वतःहून त्या संघर्षामध्ये उठतो. आणि तो स्वतःहून संघर्षामध्ये उतरला की काही जण त्याच्या असणाऱ्या विरोधात तिथे उभे राहतात. आणि मग आपल्या ज्या सत्ताधारी वर्गामधला असताना जो ज्या फळ्या पाहिजे होत्या त्या सत्ताधारी वर्गामधले आपल्याला फळ्या त्या ठिकाणी दिसत नाही, तर त्या आपल्या असतात सामान्य माणसामध्ये आलेल्या फळ्या आहेत की ज्या मी असं म्हणतो चिरा असतील तर मिटवल्या जाऊ शकतात, पण त्या भेगा झाल्या तर मिटवणं कठीण आहे याची परिस्थिती. त्याच्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपापले रोल प्ले करत राहिले तर चिरा ह्या चिरा राहतात, त्या भेगा होत नाही. एवढंच फक्त आपल्याला दक्षता त्या ठिकाणी घ्यावी लागते. मला एक सरळ असा एक प्रश्न विचारायचा आहे साहेब, आपलं मत जाणून घ्यायचं आहे. संविधान धोक्यात आहे का? एक जुना इतिहास जर या ठिकाणी नमूद करायचं असं म्हटलं तर 1950 साली किंवा असताना 1949 साली सरदार वल्लभभाई पटेल यांनी काही संघटनांकडून जबरदस्तीने आम्ही हे संविधान मानतो असं लिहून घेतलं. त्या अर्थी मी असं म्हणतो की काही संघटना अजून आहेत की त्या 1950 सालची भूमिका त्यांची बदलली आहे. ती जर बदलली नसेल तर मग संविधानात धोक्यात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का त्यांनी त्यांचा स्टँड बदलला नाही. त्या का सरदार पटेलांना ते लेखी लिहावं लागलं, गृहमंत्री होते म्हणून त्यांना ते लेखी लिहून घ्यावं लागलं. याचं कारण की ते मानत नव्हते तर त्यांनी विरोधात भूमिका घेतल्या होत्या.
किंवा जोर जबरदस्तीने मान्य केलेलं आणि स्वेच्छेने मान्य केलेलं ह्या दोन वेगळ्या भाग आहेत. ज्यांना जोर जबरदस्तीने मानून घेतलं होतं त्यांच्यावर त्या संघटनांमधलं परिवर्तन झालंय का? परिवर्तन झालं असेल तर फार चांगला भाग आहे, पण त्यांनी असून जाहीरपणे व्यक्त केलेलं नाही की आम्ही असायला परिवर्तित झालेलो आहोत. त्याच्यामुळे मी असं मानतोय की 1949ची ती परिस्थिती होती सरदार पटेलांनी लिहून घेतलेली, ती परिस्थिती आज कायम आहे. त्याच्यामुळे असाचा धोका असं त्या ठिकाणी मानतोच आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. साहेबांच्या माईंच्या भावविश्वावर आपल्याला शिरायचंच आहे. काही प्रेक्षकातून एक 3-4 प्रश्न आलेले आहेत माझ्याकडे. तेवढे प्रश्न आणि छान आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमचं दोघांचं नातं. त्या प्रश्नांकडे आपण वळूच. पहिल्यांदा एक संदीपजींजवळ मला एक प्रश्न दिसतोय माईंसाठी. जरा तो प्रश्न स्क्रीनवर येऊ द्या. पक्ष, जात, धर्म या चौकटी सोडून काही मुद्द्यांवर लोक एकत्र का येत नाही? मला असं वाटतं की माणुसकी आणि एकूणच काय म्हणावं, नाती जपणं किंवा एकमेकांच्या बरोबरीची एक माणुसकीची भावना, ह्या गोष्टींपेक्षा धार्मिक, राजकीय, त्याला पक्षीय म्हणूया किंवा जातीय अस्मिता या आत्ता खूप प्रबळ व्हायला लागलेल्या आहेत. त्यामुळे कित्येकदा आपल्याला असे प्रसंग जाणवतात की तुम्हाला संभ्रम पडतो. म्हणजे आत्ताच अकोल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 2-3 महिन्यांमध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या अतिशय क्रूर घटना तिथे घडल्या. तिथे कुठला पक्ष उतरला, कोणी केलं, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने खूप तो तीव्रतेने लावून धरला. पण त्यावेळेला मला सातत्याने असं वाटत होतं की तो इतक्या भयानक घटना होत्या की अकोल्यातले सगळे समाज खवळून रस्त्यावर का उतरले नाही, की अकोल्यामध्ये अशा घटना घडणं की अकोला शहराला आणि अकोला जिल्ह्याला माणूस काळीब आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कित्येकदा माणसाच्या भावनांपेक्षा, माणुसकीपेक्षा आणि जे योग्य आहे त्याचा विचार करण्यापेक्षा धार्मिक, जातीय आणि पक्षीय भावना खूप जास्ती आणि त्याची अस्मिता खूप जास्ती प्रबळ बनते. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक या भावनेतनं आणि आपण बहुजन सुखाय बहुजन हिताय याच्यातनं एकमेकांबरोबर राहत असताना जो एक सहज रिस्पॉन्स यायला पाहिजे तो सहज रिस्पॉन्स घेताना त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे आत्ताच बोलायचं झालं तर साक्षी आणि विनिता फोगाटनं जे काही राजीनामा दिला तो प्रसंग असेल किंवा PV सिंधू फायनलला पोचल्यानंतर मॅक्झिमम सगळ्यात काय झालं असेल तर PV सिंधूची जात काय होती ह्याच्यावरती गुगल सर्च केला होता, की मला असं वाटतं की त्याची काही उदाहरण आहे. जसं महात्मा फुलेंनी म्हणजे लोकांच्या हातनं काही काढून घ्यायचं असेल तर काहीतरी नवं द्यावं लागतं. तर असं काही नवं द्यायच्या विचारात आहेत का ज्याच्यामुळे हे सगळे बांधले जातील आणि हे बाकीचे धर्म असे विरघळून पडतील? मला असं वाटतं हा खूप कठीण प्रश्न आहे. कारण आत्ताचं देशातलं सगळं वातावरण लक्षात घेताना धर्म हा गळून पडेल हे खूप धाडसी विधान त्याच्यामध्ये होणार आहे. पण शेवटी धर्म हा घरापुरती आहे, श्रद्धा ही माझ्या घरात आहे, संस्कृती ही सगळ्यांच्यासाठी आहे, की चालीरीती, सणवार, सांस्कृतिक समारंभ करण्यासाठी माणसांना एकत्र येण्यासाठी म्हणून आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन खरं म्हणजे एकमेकांच्या बरोबर माणूस म्हणून राहणं, ही वाटचाल करणं हेच त्याच्यामध्ये गरजेचं आहे आणि त्या दिशेने वाटचाल करत राहावी लागेल. म्हणजे ते कठीण आहे, ते आता अशक्य आहे असं सुद्धा वाटतंय, पण तरीसुद्धा ते संपवणं हाच खरं म्हणजे मानवजाती समोरचा एकमेव पर्याय आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी झगडत तर राहावं लागेल. साहेब आणि माई इथे आल्यात. काही प्रेक्षकांमधून प्रश्न आहेत. त्यानंतर एक प्रश्न माझ्या मनात डोकावतोय की तो सुजात भैयांनी विचारावा. सुजात भैयांकडे शेवटी जाऊ आपण. पण पहिल्यांदा आमच्या अकोल्यात जे शिक्षण महर्षी म्हणून नाव लोकास आले असे आमचे गजानन नारी इथे उपस्थित आहेत. त्यांचा एक प्रश्न साहेब आपल्यासाठी आहे. गजाननजी नारी, प्रभात किड्सचे संचालक. माझा जो प्रश्न आहे तो प्राध्यापक अंजलीताईंसाठी आहे. ताई, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे
आणि आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये मल्टीनॅशनल कंपन्या प्रवेश करतात आहेत. म्हणजे साधं किराणा दुकान घेतलं तरी मॉल आला आणि सगळे छोटी छोटी किराणा दुकानं बंद पडतात की काय, असा प्रश्न तयार झाला. शिक्षणाच्या क्षेत्रातही आता ह्या मल्टीनॅशनल कंपन्या येऊ घातलेल्या आहेत. आणि मग शासन कुठल्याही पक्षाचं असो, त्या शासनाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह सध्या आहे की ते सपोर्ट करतायत का याला. अशा वेळी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे माझ्यासारखी माणसं असतील किंवा सर्वसामान्य माणसं असतील, यांनी नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे त्या प्रवाहात सामील व्हायचं, जे होईल ते निमूटपणे पाहायचं, की त्याला विरोध करायचा. आणि विरोध करायचा असेल आपण ह्यांच्यासमोर टिकू शकू, असा एक प्रश्न सर्वार्थाने माझा आहे. खाजगीकरणाचं धोरण स्वीकारल्यापासूनच शिक्षण हा जो काही सर्वसामान्य माणसांच्या विकासाचा मार्ग धरला गेला होता, तिथून त्याचं बाजारीकरण झालं, ती कमॉडिटी झाली आणि त्याच्यातनं शिक्षण व्यवस्था ढासळायला सुरुवात झालेली आहे. सगळ्याच नागरिकांना देशाच्या हितासाठी देशाच्या उत्पन्नाच्या 6% हे शिक्षणावरती खर्च झाले पाहिजेत. आणि शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत हक्क आहे. उच्च शिक्षणापर्यंत हे मानावं लागेल, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. आणि त्याच्यासाठी आमचा पक्ष KG to PG शिक्षण फ्री ही भूमिका घेऊन 19 साली आम्ही उतरलेलो आहे. पुढचा प्रश्न माझ्याकडे नाव आलेला आहे. एक त्याच्यामध्ये मी जोडतो. आपण असं राज्यकर्ता वेगळा आहे असं त्या ठिकाणी मानायला लागतो. माझं म्हणणं असं आहे की आपण स्वतःहून स्वतःवरती राज्य करतो. फक्त आपण कोणाला तरी प्रतिनिधी नेमतोय, त्या प्रतिनिधी मार्फत राज्य होतं. व्यक्तिगत स्वतःची भूमिका की मी खाजगीकरणाच्या बाजूने आहे की मी सार्वत्रिकरणाच्या बाजूने. मी ह्याचं जोपर्यंत स्वतःहून उत्तर देत नाही तोपर्यंत इथली काय पॉलिसी हवी हे ठरवता येणार नाही. आता माझ्या वयाचे जे आहेत ते सगळे पब्लिक शिक्षण घेऊन आले, पब्लिक इन्स्टिट्यूशन्स मधून आले, अनुदानित शाळेमधून आले. आता माझ्याच वयाची माणसं काय म्हणतात, साली नालायक आहे ती शाळा आणि मीच खाजगीकरणाकडे वळून. माझा प्रिन्सिपल स्टँड बदललेला आहे. मी सार्वत्रिकरणाच्या ऐवजी मी आता खाजगीकरणाचा पुरस्कर्ता झालेला आहे. त्याच्यामुळे असताना मी खाजगीकरणाचा पुरस्कर्ता झाल्यामुळे राज्यकर्त्याला फायदा झाला. तो आता त्याचं सगळंच असणार हे करतोय. ते आपली स्वतःची, म्हणून मगाशी मी जो शब्द वापरला तो फंडा आहे की मी सार्वत्रिकरणाच्या बाजूने आहे की मी खाजगीकरणाच्या बाजूने. मला चिमटा बसला की मी सरकारकडे बोलता, मला चिमटा बसला नाही की मी सरकारला शिवाय. आणि सरकार कशाला इंटरफिअरन्स करते. त्याच्यामुळे आपण शासन आणि जनता असं जे वेगळं केलेलं आहे ते माझ्या अंदाजानं आपण थांबवलं पाहिजे. लोकांनीच हे ठरवलं पाहिजे की नाही, इथलं असणारं शिक्षण ही शासनाची जबाबदारी आहे. ही पिढी घडवणारी पिढी आहे. ती घडवते, ती पिढी ज्यावेळेस घडते त्यावेळेस तुम्ही तिला कॉम्पिटिशन मध्ये उतरवणार असाल तर तिची मानसिकता ही तुम्ही प्रॉफिट अँड लॉस या असणाऱ्या बॅलन्स शीट वरती आणता. आणि त्याच पिढीकडून ज्यावेळेस तुम्ही अपेक्षा असं करताय की तो ह्युमन ॲटिट्यूड घेऊन बाहेर पडावा, कशासाठी? त्याचं यंग एज मध्येच तुम्ही त्याला मोल्ड केलेलं आहे ॲट प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यामुळे तो सगळ्यात गोष्टी प्रॉफिट अँड लॉस मध्ये बघतो. आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये बघत असताना ह्युमॅनिटी इज दी कॅज्युअलिटी. त्याच्यामुळे आपण आपलं काय जगणं पाहिजे हे मला वाटतं त्याच्यातलं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो. समोरचा प्रश्न माझ्याकडे आलाय. अकोला बार काउन्सिलचे अध्यक्ष प्रवीण तायडे.
मी साहेबांना एक प्रश्न विचारू इच्छितो. साहेबांनी नेहमी संविधानाचे नैतिक नीतिमूल्य ह्याच्यासाठी तडमडीनं धाव घेतलेली आहे. काही दिवसापूर्वी उपोषण सोडवण्याकरता न्यायपालिकेतील माजी न्यायाधीश स्वतः उपस्थित राहिले. याबाबत आपलं वकील म्हणून काय मत आहे? घटना कुठली आहे? जरांगे हा? जरांगे बरोबर. असे सगळ्याच गोष्टी या सगळ्या न्यायाच्या चष्मेने तुम्हाला बघता येणार नाही. ती व्यक्तिगत कॉज होती का ते मी असं म्हणेन नाही. तर जरांगे पाटील जे असणारे उपोषणाला बसले होते ते एका समूहाचे प्रश्न घेऊन बसले होते आणि समूहाच्या प्रश्नामध्ये बसल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण केलंय म्हणजे असताना सुसाईड करतोय आणि म्हणून सुसाईडची केस त्याच्यावरती चालवायची की त्याला असताना न्यायाने मागणी येऊ द्या आणि तुझं उपोषण असताना सोड. हा जर जजने निर्णय घेतला असेल की नाही मी त्यांच्याशी भेटून डायलॉग करून त्यांना असताना सोडायला लावणं, हे मला वाटतं असताना जुन्या काळामधली असणारी एक सिस्टम होती ज्युडिशरीमधली की स्पॉट इन्स्पेक्शनची सिस्टम होती. तेव्हा जजनी असताना जे केलं ते असं म्हणेन त्या जुन्या स्पॉट इन्स्पेक्शनच्या सिस्टम प्रमाणे त्यांनी त्यांच्याशी बसलं, मार्ग काढता आला तर तो काढला आणि तो मार्ग काढला असेल तर मला वाटतं त्या जजचा आपण असं आभार मानले पाहिजे तेवढं मी म्हणतो. त्यानंतरचा प्रश्न आहे साहेब, आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा वावर आहे आणि एबीपी माझाचे पत्रकार आहेत आमचे मित्र उमेश ओढोले, त्यांचा एक प्रश्न आहे आपल्यासाठी. माझा प्रश्न बाळासाहेबांना आहे. बाळासाहेब, आपण एक लेख लिहिला होता ज्याचं हेडिंग होतं जेव्हा राजगृह विकत घ्यावं लागतं असं होतं. यात तुम्ही बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तुमच्या वडिलांना आईंना करावा लागलेला संघर्ष मांडला. बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांना समाजानं कसं छळलं याचं त्यात विस्तृत वर्णन होतं. यात तुम्ही समाजाला प्रश्न विचारला होता की आंबेडकर असणं हा आमचा गुन्हा आहे का? तुम्ही तुमच्या वडिलांना झालेला त्रास आणि दुःख या लेखातून मांडलं होतं. तुम्ही आंबेडकर असल्यामुळे तुम्हाला राजकारण आणि समाजकारणात झालेला त्रास आणि छळ पुढे कोण मांडणार? तुमचं दुःख जगाला कोण सांगणार? असा माझा प्रश्न बाळगतो तुम्हाला. मी ते दुःख नव्हतं मांडलं, मी त्याच्यामधलं असताना फक्त एवढंच मांडलं होतं की अनेक जणांनी त्याच्या घटनाक्रम माहीत नव्हती की प्रॉपर्टीचा वाद असताना हा हायकोर्टामध्ये गेला होता आणि प्रॉपर्टीच्या वादामध्ये हायकोर्टामध्ये गेल्यानंतर मग हायकोर्टाने कोणाला काय 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 दिलं त्या ह्याच्यामध्ये तो मी असताना मांडला होता त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो काही ते दुःख आहे असं मी असं म्हणणार नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण परिस्थिती माहीत नसेल तर लोक स्वतःहून निकष कसा काढतात याचं ते असताना आहे. म्हणजे भैयासाहेब असतील किंवा असताना मुकुंदराव असतील किंवा माझे दुसरे असणारे काका होते, असे तिघही 10वी कधी पास झाले म्हणजे मॅट्रिक कधी पास झाले, पण ते तिघही चांगले लेखक होते आणि त्यावेळेस त्यांचे असणारे लेखक गाजत होते. आता ते 10वी का पास झाले नाही तर महाचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि त्यांची 10वी 12 म्हणजे 11वी त्याविषयी 11वी जी आहे ती एकाच वेळेस होती. आणि त्याचं असं म्हणणं होतं की ह्या आंदोलनाचे आम्ही असताना बळी आहोत, की आम्ही असताना कधीही शाळेमध्ये फेल झालो नाही, पहिल्या 10 मध्ये होतो आणि 11वीच्या असताना SSC बोर्डाच्या परीक्षेला आम्ही बसलो तर आम्ही नापास, 3दा बसले आणि नंतर बसले नाही. आणि ते स्वतःला असं म्हणायचं
की आम्ही असताना या आंदोलनातले बळी आहोत अशी असणारी परिस्थिती आहे. किती कधी किती खोटे, आता हे मी काही इतिहास त्या ठिकाणी मांडत नाही, बोलतही नाही, परंतु लोकांसमोर ही परिस्थिती यावी म्हणून ते मांडलं होतं. त्याच्यामध्ये दुःख असं मी त्या ठिकाणी मांडलं. एक शेवटचा प्रश्न आहे प्रेक्षकामधला. ज्येष्ठ रंगकर्मी दिलीपजी देशपांडे यांचा एक प्रश्न आहे आपल्यासाठी. अकोला सकल कलावंतांच्या वतीनं मी दिलीप देशपांडे नाट्य कलावंत आपला उभयतांचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि नमस्कार. बाळासाहेब, प्रश्न माझा जे गाजर अकोल्याच्या कलावंतांना आणि रसिकांना दाखवल्या गेलं, 2015 साली जे क्रीडा संकुल होतं त्याची जागा शासनाकडे हस्तांतरित झाली आणि एक सुसज्ज असं गोव्याच्या धर्तीवर एक नाट्यगृह या ठिकाणी निर्माण होईल अशी एक हवा निर्माण झाली. त्याप्रमाणे शासनाकडनं 15 कोटी रुपयांचा निधी आला आणि त्याचं जवळजवळ 70% काम पूर्ण झालं. पण अजूनही ते पूर्ण झालं नाही. तर ही अकोल्याच्या प्रतिनिधींची उदासीनता समजायची का? तसंच ते काम थांबलं. त्याच्यानंतर पुन्हा निधी आला आणि काय त्याचे प्रश्न असतील, उत्तर असतील, पण तो निधी परत शासनाकडे गेला आणि अकोलेकर त्या सुसज्ज अशा सभागृहापासून वंचित आहे. मग ही अकोल्याच्या प्रतिनिधींची श्रेयवादाची लढाई समजायची का? आणि मग या सगळ्या प्रकारांवर, सगळ्या गोष्टींवर आपण कशा प्रकारे बोलतो? आणि जे काही शासनाचे लोक त्या निर्माण कामाच्या मागे आहेत त्यांना आणि अकोल्यातील रसिकांना आणि कलावंतांना आपण काय सूचना देऊ शकता? धन्यवाद. ते मला याची जाणीव आहे की फक्त एकाच गोष्टीचा सारा निधी आला आणि गेला असं नाहीये, बऱ्याच गोष्टीचे आहेत. मी असं म्हणेन की इतिहासाला जसं आपण प्रतिनिधींना, निवडून दिलेल्या प्रतिनिधींना दोष देतो, हे बरोबर आहे. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर दोष दिलाच पाहिजे. पण त्याच्याच बरोबर आपण जे त्या क्षेत्रामधले जे आहोत, त्या क्षेत्रामधलं जी दक्षता आपण बाळगली पाहिजे ती आपण बाळगत नाही. डिपेंडेबल ज्याला म्हणतो ते डिपेंडेबल आपण असणार. तर ही जी डिपेंडेबिलिटी जी आहे ही माझ्या अंदाजानं आपण कुठेतरी बदलली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं असं आहे की जे प्रतिनिधी आपण निवडून देतोय त्यांच्याकडे कुठेतरी पाहिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि या शहरामधला मी अनेक जणांशी व्यक्तिगत बोलत असतो की तुम्ही जोपर्यंत पब्लिक लाईफमध्ये येत नाही तोपर्यंत या शहरातला बदल आपल्याला करता येणार. किंवा यात एकच कुठेतरी बोट ठेवून चालेल असं मला वाटत नाहीये. इथे मल्टी देण्याची गरज आहे. जसं आता जिल्हा एखादा म्हटला तो मंत्रालयात बसून असताना त्याचं प्लॅनिंग होऊ शकत नाही. तेव्हा आता नव्यानं कुठेतरी आपण असताना हे केलं पाहिजे की जिल्ह्यातल्या काही गोष्टी या समजा अकोल्याच्या विशेषता असतील तर त्या वाशिमची नसेल, त्या बुलढाण्याची नसेल. त्याच्यामुळे प्लॅनिंगचा असताना काही भाग आणि काही फंडिंग की त्या त्या जिल्ह्यासाठीच स्पेशली नेमून दिल्या तर तुम्हाला असताना त्याच्यामधला असताना करता येईल. त्याच्यामुळे असताना इथले लोकप्रतिनिधी जे आहेत जबाबदार आहेत हे मी निश्चितपणे मानतो.
पण आपण सुद्धा तिथे तेवढंच दक्षता राहिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. संवाद जिव्हाळ्याचा या सदरात आपण एका सुंदर अशा प्रकरणाकडे जातोय, एका सुंदर अशा सदराकडे जातोय. पण त्यापूर्वी मला असं वाटतं की एक प्रश्न जरा स्क्रीनवर बघूया. 2024 येते आहे. सुजात भैयासाठी प्रश्न होता, उत्तर तुमच्याकडून पाहिजे. अकोल्यासाठी विचाराल तर निश्चितपणे कर्तव्य आहे, आणि सुजातसाठी असेल तर त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे. माझा 2 अंगाने प्रश्न होता. एक, यंदा कर्तव्य आहे का? 2 दिसत आहेत मला इथे. त्यातल्या एकाचं उत्तर मी दिलं, दुसऱ्याचं उत्तर सुजातनी द्यावं. तर याचं उत्तर सोपं आहे. यंदा राजकीय कर्तव्य असं आहे, आणि एक जुनी म्हण काढायची किंवा जुना किस्सा इतिहासातला महाराष्ट्रातल्या काढायचं तर पहिले लगीन अकोला लोकसभेचं. वा, उत्तर सकारात्मक आहे. यंदा कर्तव्य आहे, पण त्या बाजूला जे चित्र दिसते त्या अनुषंगाने ते कर्तव्य आहे असं आम्ही समजायला काही हरकत नाही आहे. पण मला भैया एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की लहानपणापासून आई बाबांना तुम्ही कित्येक प्रश्न विचारले असतील, कधी बाबांना कधी आईंना, त्याची उत्तरही त्यांनी तसे तसे दिले असतील. पण आज एवढ्या मोठ्या प्रेक्षकांच्या साक्षीनं जर मी तुम्हाला म्हणतोय की तुम्हाला असा कुठला प्रश्न विचारावा असं वाटेल की त्यांनी इथे त्याचं उत्तर द्यावं, त्यासाठी तुमचा एखादा प्रश्न येईल का त्यांच्यासाठी? आतापर्यंत मी विचारलेले बरेच प्रश्न असतील, आणि मला खात्री आहे की मी लहानपणापासून आतापर्यंत प्रश्न विचारून त्यांना दोघांनाही खूप पकवलं असणार आहे. पण त्याच दृष्टिकोनातून जे प्रश्न विचारले गेले त्या सगळ्यांची उत्तरं मिळाली, आणि एक वेगळा विचार करायचा आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची एक वेगळी दृष्टिकोन जी आय थिंक मी डेव्हलप करू शकलोय, ती त्या दोघांनी प्रत्येक प्रश्नाचं न कंटाळता उत्तर दिलं त्याच्यामुळेच असणार आहे. आज विचारा म्हटलं तर काय विचारू शकाल तुम्ही? नाही, माझं एवढंच म्हणणं की मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, म्हणून आत्ता काहीसाठी प्रश्न राखीव नाही आपल्याकडे. तर चला, ज्या सदराची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय त्याची एक छानशी सुरुवात केली आपण, आणि पुढचं सदर आहे जोडी तुझी माझी. नंतर येईल, जरा थोडी गप्पा करूया. माई साहेब, प्रत्येकाच्या लग्नाची एक गोष्ट असते. परत एक कुतूहलाचा प्रश्न अत्यंत आमच्या जवळचा, एकत्र मिळून कुठला पहिला सिनेमा पाहिला? एकत्र कुठला सिनेमा पाहायला नाही आठवत, पण एक नक्की सांगते की शर्मिला टागोरचा एकही सिनेमा आम्ही दोघं चुकवत नाही. आणि शर्मिला टागोर आवडतात कोणाला, साहेबांना की तुम्हाला? अर्थात साहेबांना. मी पण त्यांची चाहती, पण ते फॅन नाही. आणि पुढचा जोड प्रश्न असा आहे की एकमेकांना असं डेडिकेट केलेलं एखादं गाणं आहे का? मग ते मराठीत असेल, हिंदी असेल? आणि मला वाटतं माईंचं अनुभव किंवा एकमत असलेलं गाणं की दोघं मिळून कायम ऐकता, किंवा असं तुम्हाला दोघांना मिळून आनंद मिळतो? नाही, हा फारच फिरकी प्रश्न झालाय मला. कारण गाणी पाठ हसणं हा माझाही फारचा भाग नाही आहे. साहेब, प्रत्येकाच्या लग्नाची माई गोष्ट असते, एक गोष्ट असते. तुमच्या लग्नाची गोष्ट आम्हाला ऐकायला मिळेल का? कसं झालं, कसं घडलं, कसे एकत्रित आलात तुम्ही?
काही सिक्रेटच सर्व ऐकायचं आम्हाला. आता अकोलेकरांना एवढ्या वर्षापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अकोलेकर ओळखतात तुम्हाला, पण आज आम्हाला ते बाळासाहेब काय लग्नाची गोष्ट ऐकायची आहे तुमची. म्हटलं ना काही गोष्ट सिक्रेट असतात, त्या सिक्रेट राहिलेल्या बघा. नाही, लोकांना कुतूहल आहे, मला कल्पना आहे त्याची. अनेक आमचे सहकारी मित्र होते आणि त्यांनी मैत्री करवून दिली आहे आमची. त्याच्यामुळे मित्रांनी आणि सहकारींनी जमवलेला प्रेमविवाह आहे असं म्हटलं तरी चालेल. एखादा किस्सा सोबतचा. पहिली भेट आठवते माहिती? पहिली भेट पब्लिक फंक्शन मध्येच झालेली आहे. भारीपच्या स्थापनेला 1983 साली मी हजर होते आणि भारीपचे अनेक कार्यकर्ते त्यावेळेला माझे मित्रमैत्रिणी असल्यामुळे सहजपणे भेटी घडत होत्या. पण तुम्हाला जरा किस्सांमध्येच इंटरेस्ट असेल तर त्यावेळेला सुद्धा बाळासाहेब खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांच्याभोवती सतत लोकांचा गराडा असायचा. त्यामुळे भेटायचं कुठे हा एक आमच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न असायचा. त्यावेळेला मी जळगाववर नोकरी करत होते. त्यामुळे ते अकोल्याहून मुंबईला जाताना किंवा मुंबईहून अकोल्याला जाताना त्यांचा फोन यायचा आणि आम्ही चक्क ट्रेनमध्ये 4-5 स्टेशन एकत्र प्रवास करायचो. साहेबांनी याची उत्तर देताना राजकीय भूमिका घेतली, पण नाही मात्र मनसक्त बोलतायत. खूप बरं वाटतंय. एकमेकांच्या कोणत्या क्वालिटीज तुम्हाला जास्त आवडतात? एक त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो, साहेब का आवडले? पक्षाची भूमिका पटत होती हा प्रवासाच्या सुरुवातीचा भाग होता. पण जास्ती भेटायला लागल्यावरती प्रचंड वाचन, विनोद आणि कमालीची संवेदनशीलता ही मला खूप त्याच्यातली भावत गेली. म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं, त्याची काळजी घेणं आणि शेअर करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या. आणि मला असं वाटतं की बाहेर बाळासाहेब खूप कडक आणि राजकारणी वाटत असले तरी ते घरामध्ये असताना अत्यंत हळवे असतात. मुलांच्या मध्ये प्रचंड रमतात. स्वयंपाकात लुडबुड करायला त्यांना आवडते आणि ह्या गोष्टी सहजपणे होतात. साहेब राजकीय माझं उत्तर तेच देईल. साहेब राजकीय उत्तर नको. काय आवडलं माहिती? अजून डिस्क्लोज करण्याची वेळ आली नाही. आपल्याला माहिती सांगितलं असेल साहेबांनी काय आवडते आपल्यामधली त्यांना. जी गोष्ट त्यांना डिस्क्लोज करायची नाही ती माझ्या तोंडून नका वाटली. मला थोडं इकडे सेफ वाटतंय की इकडे उत्तरं निघतील. आता हळूहळू तुम्ही राजकीय होताय, तो साहेबांसोबत होऊन असे भासवायला लागले. मी त्यांची प्रायव्हसी जपते एवढंच करते. नक्कीच जोडी तुझी माझी याच्यात वेगळं काही व्हायलाच नको. असं म्हणतात संसार हा दोघांचा असतो, दोघांनी मिळून सावरायचा असतो. एकाने पसरवला तर दुसऱ्याने आवरायचा असतो. संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणार. असं काही घडलं का? भांडणं होतात का? आमच्या सारख्या सामान्य लोकांच्या घरात जशी होतात तशी भांडणं होतात का? टूथपेस्टची कॅप का लावली नाही इथपासून वंचित बहुजन आघाडीतल्या निर्णयापर्यंत सगळ्या गोष्टीवरती भांडणं होतात. पण मला असं वाटतं की माझी भांडण्याची खूप हौस सुजात बरोबरच्या भांडणांमध्ये फिटते, त्यामुळे आमची जरा कमी होतात. आता जसं आमच्या सामान्य लोकांच्या कुटुंबात भांडणं होतात तशी तुमचीही होतात. आमच्या सामान्य कुटुंबांमध्ये त्या भांडणात होणारा विजय मात्र बायकोचा असतो. आपल्या इथे काय होतं? मला असं वाटतं की हे बाईने म्हटलं असताना तर मी स्वीकारले असतो.
मला असं वाटतं सुजात भैया याचं छान उत्तर देऊ शकतील. दोघांच्या भांडणामध्ये मागे कोण जातं, विजय कोणाचा होतो? नाही, एक समानता मानणारा फेमिनिस्ट हाऊसहोल्ड असल्यामुळे मागे कोणाला नाही जायला लागत. पण बऱ्याचशा वेळेस दोघांचं भांडण झालं किंवा कोणाचंही भांडण झालं तरी कॉम्प्रोमाइज मलाच करायला लागतं. आणि तुमची भूमिका कोणाच्या बाजूला असते? संविधानाच्या बाजूने. काय सुद्धा एकदा टाळ्या द्या. आमच्या इथलेच एक कवी आहे, म्हणजे तुमची मनाची अवस्था मला समजून घ्यायची आहे की सुजात भैयाचं आणि बाळासाहेबांची कधी भांडणं होतात का? संघर्ष होतो का कुठल्या मुद्द्यांना घेऊन? होतो. सगळ्याच बापलेखांचा संघर्ष होत असतो, भांडणं होत असतात आणि ती त्याही दोघांची चालू असतात. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये जसं आईला कुठेतरी मध्यस्थी करावी लागते, ती मला पण करावी लागते. पण साधारणपणे ते अर्ध्या तासापेक्षा जास्त टिकत नाही. मग तेव्हा तुम्ही नेमकं कोणाच्या बाजूला असता, साहेबाच्या की सुजात भैयाच्या? फार स्ट्रॅटेजी पण ते त्या प्रसंगावरती खूपदा अवलंबून असतं. कारण ती बाजू घेतली तरी दुसऱ्याला असंच वाटत असतं की मी जरा बायस भूमिका घेतेय, पण कोणाच एकाची नाही काही वेळा भूमिका घेता येत. मी तुमची अवस्था समजू शकतो, कारण आमच्या इथले एक असणारे म्हणून कवी आहेत, ते म्हणतात की बाप म्हणाला वाट लहान कर मला झोपायचं आहे, मुलगा म्हणाला वाट मोठी कर मला वाचायचं आहे. कधी आई वाट मोठी करत होती, लहान करत होती, आणि बाप लेकाच्या भांडणात आयुष्यभर वातीसारखी जळत होती. आणि व्यवस्था तुमची नक्कीच होत असेल मला कळतंय. आपण आता छोटासा एक खेळ खेळूया शेवटचा. आपल्याकडे लेटर पॅड दिलेल्या आहेत दोन्ही. जोडी तुझी माझी आहे, एकमेकांना किती ओळखता बघूया जरा. उत्तर लिहायचे साहेब, पण एकमेकांची उत्तर एकमेकांना दिसायला नको. अक्षर स्क्रीनवर दाखवणार नाही. प्रश्न एकच आहे, उत्तर त्यांचं लिहायचं, एकमेकांचं उत्तर लिहायचं, स्वतःचं उत्तर लिहायचं नाही. म्हणजे जसा प्रश्न आहे माझा पहिला, आवडती डिश कोणती? साहेब तुमची लिहितील, तुम्ही साहेबांची लिहा. नाही वाईनची लिहायची. एकमेकांना आता कोण किती चांगलं ओळखते बघूया. आवडता रंग कुठला? 2 मिनिट आपण डिश बघूया सगळीकडे. आवडती डिश माईंनी लिहिली आहे साहेबांची शिरा. शिरा. साहेबांनी सगळंच आवडते. काय करायचं? आता आपण थोडा खेळ जरा गप्पत करूया. सर प्रश्न विचारताय, संदीपचे प्रश्न विचारतायत. आवडता रंग कुठला? आणि माईंचा आणि आपण साहेबांचं दिला माहिती. साहेब माईंचा आवडता रंग कोणता तुम्ही सांगा. तुम्ही दाखवलं का? उत्तर नका दाखवू तुमचं. माईंचा आवडता रंग. हा
लाईट ब्लू. महेश बघ, हॅलो, लाईट ब्लू. माईने लिहिलं हिरव्या निळ्याच्या सर्व शेड्स. अरे बाबा. मला आता थोडस तोंडीच ऐकायचं आहे तुमचं की माई फक्त तुम्ही लिहा साहेबांचा आवडता चित्रपट ज्याविषयी ते बोलतात तेव्हा कधी सांगतात. साहेब तुम्ही सांगा माईंचा आवडता चित्रपट, म्हणजे तुमचा आवडता चित्रपट तुम्ही सांगा. माईंनी बरोबर उत्तर लिहिलं काय बघूया आपण. आवडता चित्रपट हा तुमचा. माईंनी उत्तर बरोबर लिहिलं काय तेवढं बघायचं. महेश काय लिहिलंय बघू आपण. माईंनी वॉर मूवीज आवडतात साहेब तुम्हाला. आता साहेब तुम्हाला उत्तर बोला. वॉर मूवीज मध्ये डोक्याला काही ताप नसतो, डोळ्यांना त्रास असतो, त्याच्यामुळे ते बघत बसायचं. तुम्ही साहेब माईंचा आवडता चित्रपट लिहिता येईल का तुम्हाला. हे असं काही डिस्कस झालं नाही की हा चांगला ना आवडतं, त्याच्यामुळे सांगता येणार. आवडतं पुस्तक लिहा साहेब तुम्ही. असंही डिस्कस झालं की हे चांगलं पुस्तक आहे. त्याच्यात बरीच पुस्तकं वाचलेली आहेत, त्याच्यामुळे एक चॉईस करणं हे कठीण आहे. त्यामुळे एखादा लेखक कोणी असेल तर आपण समजू शकतो की आज लेखक 17 लेखक आहेत ते वाचलेले आहेत, त्याच्यामुळे असं तोच चॉईस करणं कठीण. माई साहेबांची आवडती भाजी तुम्ही लिहा. व्हेजिटेरियन भाजी लिहायची. कोणती जी जास्त आवडते. साहेब आपली साहेबांनी बघितलंय. आपली आवडती भाजी काय आहे साहेब सांगा. तरी एकदा सगळ्यांना दाखवूया आपण. भेंडी आणि चवळी. आता साहेब तुम्ही माईंची आवडती भाजी लिहा आणि माई तुम्ही बघू नका, फक्त बघूया आपण साहेबांना तुमची आवड किती आहे. आलूचे फतफदे आहेत ते आवडतात. बरोबर बोललं साहेब. आता मला असं वाटतं की हे प्रश्न कदाचित साहेब उत्तर देतील नाही देतील आठवतील. पहिल्या भेटीची तारीख काय दोघांच्या. नाही, दोघांनाही आठवणं खूप कठीण आहे, कारण खूप फॉर्मल अशी नाही झाली भेट. खूप चळवळीच्या प्रसंगामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी भेटत गेलो, त्यामुळे नाही आठवणार. एंगेजमेंटची तारीख झाली होती. एंगेजमेंट की थेट लग्न. एंगेजमेंट नव्हती, थेट लग्न. थेट लग्न कसं झालं कळेल. राजगृहामध्येच झालं होतं आणि दोन्ही म्हणजे बौद्ध पद्धतीने आणि त्याच वेळेला कोर्ट मॅरेज या दोन्ही पद्धतीने राजगृहामध्ये सजलं झालं होतं. छान, एक छान संवाद बिलकुलच गप्पा माईंशी आणि साहेबांशी झाल्या. पुन्हा ही जोडी अशीच राहू आणि ज्यांनी अवघ्या समाजाचा संसार मांडला, तो बोलवला, तो बहरवला, ती जोडी सर्वांनी त्यांच्यामध्ये आपले आई वडील पाहिले. ही जोडी
तशीच कायम आणि दूरपर्यंत ही अशीच चालत राहो. तुमची ही साथ आणि आमच्यासोबतची ही साथ अशीच चालत राहो. शेवटचं फक्त जाताना की आपण दोघांनाही, माझी इच्छा होती की तो सत्यशोधक तुम्ही दोघांनी बघावा, कारण ती गोष्ट नवरा बायकोची, ती सावित्रीमाईची आणि ज्योतिराव फुलेंची होती. मी साहेब म्हणणार होतो की ही जोडी आम्ही वाचली होती, आज ही जोडी पाहायला आणि ऐकायला. त्या सिनेमाविषयी थोडंसं काही सांगता येईल का माई साहेब? काय आवडलं किंवा काय असा वाटतो का तो सिनेमा? काय वाटतो तो सिनेमा? एक गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे की हा जो वाद आहे हा कायम नव्या पिढीपुढे आला पाहिजे. आणि आता मी जरी किती म्हणालो की हा सगळा हा बघितलेला आहे, अमुक आहे, नव्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस मी बघायला जातो त्यावेळेस त्याच्यातून नवं आपल्याला सापडतं. आणि म्हणून महात्मा फुले असतील, शाहू महाराज असेल, महात्मा गांधी असतील, ही जी बाबासाहेब असतील, ही जी इतिहास घडवणारे जे कॅरेक्टर्स आहेत यांचं वेगवेगळे आयाम आहे. आणि हे वेगवेगळे आयाम मला वाटतं त्या त्या कालावधीमध्ये ते पुन्हा पुन्हा त्या पिढीला दाखवणं हे गरजेचं आहे. आपण असं म्हणू की ते रुजलंय का, आता नाही, ते रुजायला वेळ घेतं, तर ते दाखवणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ते प्रत्येक जनरेशनमध्ये दाखवलं गेलं पाहिजे. म्हणजे आज आपण असं जर बघितलं, म्हणजे एक उदाहरण म्हणून असं देतो की महात्मा गांधी कधीच नेहरूंच्या सरकारमध्ये नव्हते किंवा सल्लागार सुद्धा नव्हते. पण आज आपण असं बघितलं की जो काही जुन्या काळी 50 साली जो काही करारनामा झाला, देशाची फाळणी झाल्यानंतर तिजोरीची सुद्धा फाळणी होते. त्या तिजोरीची फाळणी ही त्या त्या सरकारमध्ये झाली. त्या नेहरू एका बाजूला पंतप्रधान, जिन्ना दुसऱ्या बाजूला असणारा पंतप्रधान, त्या दोघांमध्ये झालेला असणारा हा करारनामा. पण ज्याला मिसअंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे त्यांनी काय म्हटलंय की हा करारनामा महात्मा गांधींनी केला, की ज्यांचा कधी सत्तेशी कधी संबंधित नव्हता. तेव्हा अशी ही जी फिगर्स आहेत, या फिगर्सचं असणारं जे कॉन्ट्रीब्युशन आहे देश घडवण्यामध्ये, समाज घडवण्यामध्ये, रचना निर्माण करण्यामध्ये, त्या माणसांचं कॉन्ट्रीब्युशन जसंच्या तसं आहे ते एव्हरी जनरेशनला दाखवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून मी असं म्हणतो की ही जी फिल्म आपण जी केली, सत्यशोधक फिल्म जी केलेली आहे, ही आज काळाची गरज आहे असं मी त्या ठिकाणी, म्हणजे त्या जनरेशनच्या काळाची गरज. आम्ही यस्टर जनरेशनचे आहोत असं आम्ही म्हणतो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे, पण नवी जनरेशन जी आहे त्याला माहिती नाही. तर त्याच्यासाठी ही महत्वाची असं मी त्या ठिकाणी मानतो. आपली प्रतिक्रिया. ज्योतिबांचं आणि सावित्रीबाईंचं वेगवेगळ्या प्रसंगामध्ये घेतलेल्या भूमिका आणि त्याच्या मागचा त्यांचा अतिशय रॅशनल विचार आणि जो विचार पटतोय त्याच्याशी ठामपणाने उभं राहणं हे खूप सुंदर त्या फिल्ममधनं उभं केलेलं आहे. आणि सर्वसामान्य लोकांना जे ज्योतिबा आणि सावित्रीबाई माहिती आहे त्याच्या पलीकडे जाऊन खूप गोष्टी, खूप प्रसंग आणि खूप त्यांचा वैचारिक प्रवास सत्यशोधक सिनेमामुळे लोकांच्यापर्यंत पोचणार आहे. आणि त्याचं स्क्रीनिंग पाहायला मिळालं हा मी माझ्यासाठी खूप सन्मानाची बाब त्याच्यामध्ये समजते. मला दुसरं आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमचे आभार पण खूप मानायचे की सत्यशोधक सिनेमाच्या प्रसंगाच्या निमित्ताने का होईना पण हरीश इथापेंसारख्या माणसाचा सन्मान होताना हजर राहता आलं की जो माणूस मुळात मातीतला आहे आणि एका वंचितांच्या भूमिकेतनं नाट्यकर्मी झालेला आहे. त्यामुळे या सगळ्याच अनुभवाबद्दल आभार. खूप खूप धन्यवाद. खरंच ज्यांना आपल्या आईवडिलांची संघर्ष गाथा पाहायची असेल, ऐकायची असेल, समजून घ्यायची असेल, त्यांनी प्रत्येकाने बाळासाहेब आणि माईंचंही संघर्ष गाथा समजून घेतली पाहिजे.
आणि सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्याही संघर्ष गाथा समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सत्यशोधक पाहूया असं मी सर्वांच्या वतीने आवाहन करतो. आणि इथे आजचा हा छान कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आभार प्रदर्शनासाठी मी इकडे प्रशांतला देतो आणि सर्वांना ज्या याच्यासाठी गोपाल राऊत वगैरे ज्या लोकांनी आम्हाला सर्व मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि प्रशांत